विद्यार्थी मित्रो, आपण मागील तासाला बाजाराचे विविध प्रकार अभ्यासलेले आहेत. या प्रकारांमध्ये स्थळानुसार बाजार, काळानुसार बाजार आणि स्पर्धेनुसार बाजार याचे मुख्य 3 प्रकार आपण अभ्यासलेले आढळून येतात. आज आपण स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार अभ्यासणार आहोत. अर्थशास्त्रात ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील स्पर्धा हा बाजाराच्या वर्गीकरणाचा अतिशय महत्त्वाचा निकष मानला जातो. ग्राहक वर्ग आणि विक्रेता वर्ग या दोघांमध्येही स्पर्धा असते आणि या स्पर्धेनुसार बाजाराचे विविध प्रकार पडतात. त्यापैकी विक्रेत्यांमधील स्पर्धेनुसार जे विविध प्रकार आहेत त्या प्रकारांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. विक्रेत्यांमधील स्पर्धेनुसार बाजाराचे मुख्य 2 प्रकार सांगितले जातात. त्यामध्ये पूर्ण स्पर्धेचा बाजार आणि अपूर्ण स्पर्धा बाजार. आणि अपूर्ण स्पर्धा बाजारामध्ये मक्तेदारी, अल्पाधिकार आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा असे 3 प्रकार सांगितले जातात. तर त्यापैकी पूर्ण स्पर्धेचा बाजार म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. तर पूर्ण स्पर्धा बाजार, पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, तर एक प्रत्यक्ष बाजारापेक्षा एक आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे. पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ ही काल्पनिक बाजारपेठ म्हणून ओळखली जाते, कारण या बाजारपेठेची वैशिष्ट्ये जर आपण विचारात घेतली तर ही वैशिष्ट्ये वास्तवामध्ये प्रत्यक्ष स्थितीमध्ये अनुभवता येत नाहीत. ती काल्पनिक वैशिष्ट्य असे दिसून येतात आणि म्हणून पूर्ण स्पर्धेचा बाजार हा काल्पनिक बाजार आहे असे या ठिकाणी म्हटले जाते. पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, तर ज्या बाजारात एकजिनसी वस्तूचे असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असतात त्या बाजाराला पूर्ण स्पर्धेचा बाजार असे या ठिकाणी म्हटले जाते. म्हणजेच पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असतात. त्यामुळे एका ग्राहकाने आपल्या मागणीमध्ये बदल केले तर त्याचा परिणाम किमतीवरती होत नाही, कारण एका ग्राहकाची मागणी ही एकूण मागणीच्या मानाने अत्यंत अल्पसा भाग असतो. साहजिकच त्यांनी मागणीमध्ये बदल केले तरी किंमत बदलत नाही. तसेच या बाजारपेठेमध्ये असंख्य विक्रेते असतात. विक्रेत्यांची संख्या देखील खूप मोठी असते आणि त्यामुळे एका विक्रेत्याने वस्तूच्या पुरवठ्यामध्ये बदल केले तर किमतीत बदल होऊन येत नाहीत. म्हणजे एका विक्रेत्याचा पुरवठा हा एकूण पुरवठ्याच्या मानाने अत्यंत अल्पसा भाग असतो, छोटासा भाग असतो. साहजिकच त्यांनी वस्तूचा पुरवठा वाढवला किंवा कमी केला तरी किंमत बदलत नाही, किंमत स्थिर राहते. म्हणजे या बाजारपेठेमध्ये एक विक्रेता किंवा एक ग्राहक बाजारातील किमतीवरती परिणाम करू शकत नाही. या बाजारातील किंमत निश्चिती आहे, ही किंमत निश्चिती मागणी आणि पुरवठा या दोघांच्या संतुलनातून निश्चित होताना आढळून येते. तसेच या बाजारपेठेमध्ये ग्राहक आणि विक्रेता वर्ग आहे, या दोघांनाही बाजारपेठेचं परिपूर्ण ज्ञान असतं आणि त्यामुळे विक्रेता आपल्या वस्तूच्या किमतीमध्ये बदल करून किंवा किंमत वाढवून ग्राहकांना विकू शकत नाही. आणि असा प्रयत्न जर विक्रेत्याने केला तर त्याची वस्तूची मागणी ही शून्यावरती खाली येते. म्हणजेच या बाजारपेठेमध्ये ग्राहक आणि विक्रेते या दोघांचाही काही परिणाम होत नाही. म्हणजे एकत्रितरित्या बाजारपेठेतील एकूण मागणी किती आहे आणि एकूण पुरवठा किती आहे याच्या आधारावरती या बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत आहे ही निश्चित होताना आपल्याला दिसून येते. तर पूर्ण स्पर्धा म्हणजे काय या संदर्भात मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी व्याख्या सांगितलेली आहे. त्यांच्या मते जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाकरिता असलेली मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. जेव्हा प्रत्येक विक्रेत्याच्या उत्पादनाकरिता असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. तर पूर्ण लवचिक मागणी म्हणजे काय, तर किमतीमध्ये अल्पसा बदल झाला असता मागणीमध्ये अनंत पटीने बदल होऊन येतात, त्याला पूर्ण लवचिक मागणी म्हटले जाते. म्हणजे किमतीमध्ये अल्पसे बदल होतात, सूक्ष्मसे बदल होतात, मात्र मागणी त्या मानाने मोठ्या प्रमाणात बदलताना दिसते. उदाहरणार्थ वस्तूची किंमत सूक्ष्मशी वाढल्या असतात मागणी शून्यावरती खाली येते आणि वस्तूची किंमत सूक्ष्मशी कमी झाली असता मागणी अनंत पटीने वाढते. असा बदल या बाजारपेठेमध्ये होतो. म्हणजेच या बाजारपेठेमध्ये वस्तूच्या किमतीमध्ये विक्रेता वर्ग आहे हा बदल करू शकत नाही.
कारण या बाजारपेठेमध्ये विक्रेत्याने विक्रीसाठी आणलेल्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तू एकजिनसी असतात. त्यांचा आकार, रंग, रूप, चव, सुगंध, पॅकिंग सर्व बाबतीत एकजिनसी असतात आणि त्यामुळे विक्रेता वर्ग त्याची किंमत वाढवून वस्तू विकू शकत नाही. जी बाजारपेठेमध्ये पुरवठा आणि मागणीच्या संतुलनातून निश्चित झालेली किंमत असेल ती किंमत स्वीकारूनच विक्रेत्यांना वस्तू विकाव्या लागतात. तो आपल्या यावरून थोडक्यात असं म्हणता येईल की ज्या बाजारपेठेमध्ये एकजिनसी वस्तूचे असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असतात आणि वस्तू पूर्ण पर्यायी असतात अशा बाजारपेठेला पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असे या ठिकाणी म्हटले जाते. तर पूर्ण स्पर्धेचा बाजाराचा अर्थ आपण अभ्यासल्यानंतर या अर्थावरून आपल्याला काही वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धा बाजाराची या ठिकाणी सांगता येतात. ही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक. पूर्ण स्पर्धा बाजारपेठेमध्ये असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक असतात. म्हणजे विक्रेत्यांची आणि ग्राहकांची संख्या खूप मोठी असते. विक्रेत्याच्या बाजूने जर आपण विचार केला तर एका विक्रेत्याने केलेला पुरवठा हा एकूण पुरवठ्याच्या मानाने अत्यंत अल्पसा भाग असतो आणि त्यामुळे हा विक्रेता वस्तूच्या किमतीवरती परिणाम करू शकत नाही. म्हणजे पुरवठ्यामध्ये एका विक्रेत्याने वस्तूच्या पुरवठ्यामध्ये बदल केला, म्हणजे पुरवठा वाढवला किंवा कमी केला तरी किंमत काय बदलत नाही. म्हणजे या बाजारपेठेतील जो विक्रेता वर्ग आहे या विक्रेत्याला मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनातून जी किंमत निश्चित झालेली असते ती स्वीकारावी लागते. म्हणजे पूर्ण स्पर्धा बाजारातील विक्रेता हा किंमत स्वीकारणारा असतो, ठरवणारा नसतो. तसेच ग्राहकाच्या जर बाजूने आपण विचार केला तर या बाजारपेठेमध्ये असंख्य ग्राहक असतात आणि त्यामुळे एका ग्राहकाची मागणी हे एकूण मागणीच्या मानाने अत्यंत अल्पसा भाग असतो आणि त्यामुळे एका ग्राहकाने मागणीमध्ये वाढ केली किंवा घट केली तरी वस्तूच्या किमतीवरती कोणताही परिणाम होत नाही. म्हणजे एक ग्राहक वस्तूच्या किमतीवरती परिणाम करू शकत नाही. तर अशा पद्धतीने असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक हे या बाजाराचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितले जाते. पुढचं वैशिष्ट्य आहे एकजिनसी वस्तू. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये विक्रेत्याने विक्रीसाठी आणलेल्या वस्तू आहेत या एकजिनसी असतात. म्हणजे सर्वच बाबतीत एकसारखे असलेले आढळून येतात. वस्तूचा रंग, आकार, रूप, सुगंध, चव, पॅकिंग या सर्व बाबतीत एकसारखे असलेले आढळून येतात, एकजिनसी असतात आणि त्यामुळे विक्रेता वर्ग या वस्तूंच्या किमतीमध्ये बदल करू शकत नाही. एखाद्या विक्रेत्याने त्याची वस्तूची किंमत वाढवून विकण्याचा प्रयत्न केला तर ग्राहक वर्ग त्या विक्रेत्याकडे खरेदी करण्यासाठी येत नाहीत. हे ग्राहक दुसऱ्या विक्रेत्याकडे खरेदी करण्यासाठी जातात कारण त्याच प्रकारची वस्तू त्यांना दुसऱ्या विक्रेत्याकडे उपलब्ध होते. आणि म्हणून शक्यतो या बाजारपेठेमध्ये विक्रेता वर्ग आहे हा किंमत बदलण्याचा प्रयत्न करत नाही. बाजारपेठेतील मागणी पुरवठ्याच्या संतुलनातून जी किंमत निश्चित झालेली असते ती किंमत स्वीकारून त्या किमतीने वस्तू विकण्याचा प्रयत्न करतो. तर थोडक्यात पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणलेल्या वस्तू आहेत या वस्तू एकजिनसी असतात. म्हणजे सर्व वस्तूचे नग आहेत हे एकसारखे असलेले आढळून येतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे मुक्त प्रवेश आणि निर्गमन. पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ आहे. या बाजारपेठेमध्ये ग्राहक वर्ग आणि विक्रेता वर्ग या दोघांनाही प्रवेश करण्याचा आणि निर्गमन करण्याचा म्हणजे बाजारपेठेमध्ये येण्याचा आणि बाजारपेठेतून निघून जाण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. या बाजारपेठेमध्ये जरी असंख्य विक्रेते असले तरी पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये येणं किंवा जाणं हे त्यांच्या स्वातंत्र्यावरती अवलंबून आहे, त्यांच्या निर्णयावरती अवलंबून आहे. जर एखाद्या विक्रेत्याला किंवा प्रस्थापित उत्पादकांना जास्त नफा होत असेल तर नवीन उत्पादन संस्था बाजारपेठेमध्ये प्रवेश करतात, वस्तूंचं उत्पादन कार्य करून वस्तूंची विक्री करतात आणि स्वतः नफा मिळवतात. परंतु जर उत्पादन संस्थांना तोटा होत असेल किंवा नफ्यामध्ये घट होत असेल तर अशा वेळेला त्या उत्पादन संस्था स्वतःचं उत्पादन कार्य बंद करून ही बाजारपेठ सोडून जाऊ शकतात, म्हणजे बाजारपेठेतून निर्गमन करू शकतात. हे थोडक्यात काय तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये विक्रेता वर्ग आहे या विक्रेत्यांना बाजारपेठेमध्ये येण्याचं आणि बाजारपेठ सोडून जाण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असते आणि म्हणून मुक्त प्रवेश आणि निर्गमन एक त्याचं वैशिष्ट्य सांगितले जाते. पुढचं वैशिष्ट्य आहे एकच किंमत. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये एकाच वस्तूच्या सर्व नगांची एकच किंमत असलेली आढळून येते. म्हणजे एकाच वस्तूचे असंख्य नग असले तर त्या सर्व नगांची किंमत ही एकसारखी असते
आणि ही किंमत मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनातून निश्चित केली जाते आणि त्या किमतीने वस्तू विकल्या जातात आणि म्हणून एकच किंमत हे देखील या बाजाराचं एक वैशिष्ट्य मानलं जातं. दुसरा मुद्दा म्हणजे या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणलेल्या सर्व वस्तू या एकजिन्स असतात. त्यामुळे विक्रेता वर्गाला या किमतींमध्ये बदल करता येत नाही, किंमत कमी जास्त ठेवता येत नाही. बाजारपेठेमध्ये जी किंमत असेल ती स्वीकारून त्या वस्तू विकाव्या लागतात आणि म्हणून एकच किंमत हे देखील एक त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगता येते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे बाजाराचे संपूर्ण ज्ञान. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये ग्राहक वर्ग आणि विक्रेता वर्ग या दोघांनाही बाजारपेठेचं परिपूर्ण ज्ञान असते. ग्राहकांच्या बाजूने जर आपण विचार केला तर ग्राहकाला बाजारपेठेमध्ये कोणती वस्तू विक्रीला आलेली आहे, त्याची गुणवत्ता कोणत्या प्रकारची आहे, तीच वस्तू दुसऱ्या दुकानामध्ये कोणत्या किमतीने मिळते, अशा प्रकारची सर्व माहिती आहे ही माहिती ग्राहक वर्गाला असते आणि त्यामुळे विक्रेता वर्ग ग्राहकांना फसवू शकत नाही. विक्रेत्याच्या बाजूने जर विचार केला तर विक्रेत्यांना आज बाजारपेठेमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू विक्रीला आलेल्या आहेत, त्या वस्तूंचा दर्जा आपल्या वस्तूच्या तुलनेत कसा आहे, आपली वस्तू कोणत्या बाजारपेठेमध्ये जास्त विकली जाते किंवा कोणत्या बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तूला जास्त ग्राहक वर्ग आहे, या गोष्टींचं, तसेच बाजारपेठेमध्ये कोणतं नवीन उत्पादन तंत्रज्ञान आलेलं आहे, कोणती नवीन पद्धती आलेली आहे, या सर्व गोष्टींचं ज्ञान विक्रेता वर्गाला किंवा उत्पादक वर्गाला असते. म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेतील ग्राहक आणि विक्रेता वर्ग आहे या दोघांनाही बाजाराचं परिपूर्ण ज्ञान असते आणि त्यामुळे ग्राहक आणि विक्रेता किंवा विक्रेता हा ग्राहकांना फसवू शकत नाही. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये उत्पादन घटक हे पूर्ण गतिशील आहेत असे गृहीत धरलेले आहेत. म्हणजेच भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे उत्पादनाचे 4 घटक आहेत आणि हे 4ही घटक पूर्ण गतिशील आहेत असं त्यांनी गृहीत धरलेले आहेत. हे उत्पादन घटक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात किंवा एका उद्योगातून दुसऱ्या व्यवसायात सहज हलवता येतात असं गृहीत धरलेलं आहे. आणि उत्पादन घटक पूर्ण गतिशील असल्या कारणाने उत्पादक वर्ग आहे या उत्पादक वर्गाला वस्तूचं उत्पादन कार्य करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत किंवा अडचणी जाणवत नाहीत. जर समजा त्यांना दुसऱ्या ठिकाणी वस्तूंचं उत्पादन कार्य करायचं असेल तर एखाद्या विशिष्ट कंपनीतील उत्पादन घटक त्याला दुसऱ्या ठिकाणी नेता येतात आणि त्या ठिकाणी त्या वस्तूंचं उत्पादन करता येतं. म्हणजेच पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता हे देखील एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानले जाते. या बाजारपेठेमध्ये उत्पादन घटक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे त्यांच्यामध्ये भौगोलिक गतिक्षमता आहे, तसेच त्यांच्यामध्ये व्यावसायिक गतिक्षमता देखील आहेत. म्हणजे एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात देखील त्यांना नेता येतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे वाहतूक खर्चाचा अभाव. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये वाहतूक खर्चाचा अभाव असतो असे गृहीत धरले जाते, कारण या बाजारपेठेमध्ये एकमेकांना निकट किंवा जवळ या उत्पादन संस्था असतात आणि वस्तूंचं उत्पादन कार्य करत असतात आणि त्यामुळे एका ठिकाणच्या वस्तू दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याची गरज भासत नाही आणि म्हणून पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये वाहतूक खर्चाचा अभाव असतो असे गृहीत धरले जाते. आणि वाहतूक खर्चाचा अभाव असल्या कारणाने सर्व ठिकाणी त्या विशिष्ट वस्तूची किंमत समान राहते, सारखी राहते, एकच किंमत राहण्यास त्या ठिकाणी मदत होते. अशामुळे वाहतूक खर्चाचा अभाव हे देखील एक या बाजारपेठेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगता येते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे सरकारी हस्तक्षेप नाही किंवा सरकारचे निरहस्तक्षेपी धोरण. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये सरकार म्हणजे देशाचं शासन सरकार आहे हे बाजारपेठेमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही. बाजारपेठेतील उत्पादन कार्य, वाहतूक, त्याचबरोबर इतर ज्या आर्थिक क्रिया आहेत, खरेदी विक्रीची क्रिया असेल, वस्तूची किंमत निश्चितीची क्रिया असेल, या कोणत्याही आर्थिक क्रियेमध्ये शासन हस्तक्षेप करत नाही. या बाजारपेठेतील वस्तूची किंमत निश्चिती ही मागणी आणि पुरवठा यांच्या संतुलनातून निश्चित होते. म्हणजे थोडक्यात पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ कार्यान्वित करण्यासाठी शासन कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही अशा पद्धतीचं गृहीत या ठिकाणी विचारात घेतलेलं आहे आणि म्हणून सरकारी हस्तक्षेप नाही हे देखील पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचं वैशिष्ट्य सांगितले जाते. तर अशा पद्धतीने पूर्ण स्पर्धा बाजाराची हे विविध वैशिष्ट्य असलेले आढळून येतात.
या वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर ही वैशिष्ट्ये प्रत्यक्ष बाजारपेठेमध्ये किंवा वास्तव बाजारपेठेमध्ये दिसून येत नाहीत आणि म्हणून पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ ही एक काल्पनिक बाजारपेठ आहे असं म्हटले जाते. कारण प्रत्यक्ष बाजारपेठेमध्ये एकजिनसी वस्तू आढळून येत नाहीत. त्याचबरोबर या ठिकाणी उत्पादन घटक पूर्ण गतिशील असत नाहीत. सरकार प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करते, उत्पादन कार्यामध्ये, वाहतूक खर्चामध्ये, किंमत निश्चितीमध्ये. तर अशी जी काय विविध वैशिष्ट्ये त्यांनी सांगितलेली आहेत ती प्रत्यक्ष वास्तव बाजारपेठेमध्ये आढळून येत नाहीत आणि म्हणून पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ ही काल्पनिक बाजारपेठ आहे असं या ठिकाणी म्हटले जाते. तर अशा पद्धतीने आज आपण स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार यामध्ये पूर्ण स्पर्धा, याचा अर्थ आणि त्याची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास केलेला आहे.